नमस्कार, मी मनोशी पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करतो एका महत्त्वाच्या राजकीय बातमीनं. रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्येच राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. रणजितसिंह मोहिते आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत अशी सूत्रांकडून माहिती मिळते. आज धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे माढाच्या संदर्भातली ही एक मोठी अपडेट आता समोर येते. आज धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करतायत, तर दुसरीकडे रणजितसिंह मोहिते पाटील मात्र भाजपमध्येच राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. प्रतिनिधी प्रदीप कापसे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रदीप, काय अधिक माहिती आहे? मनसे, आपल्याला माहिती आहे की आज धैर्यशील मोहिते पाटलांचा भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश होतोय. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अकलूजमधल्या शिवरत्न बंगल्यावरती धैर्यशील मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश जो आहे तो पार पडणार आहे. मात्र खरं तर एक अडचण होती ती म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील जे आहे ते भाजपकडून सध्या विधान परिषदेवरती आहे. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील आपल्या विधान परिषद आमदारकीचा राजीनामा देणार का याची चर्चा जी आहे ते खरं गेल्या 2-4 दिवसांपासून सुरू होती. मात्र जी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते ते म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील हे विधान परिषदेचे आमदारकीचा राजीनामा जो आहे तो देणार नाहीत, ते मात्र भाजपमध्येच राहतील. धैर्यशील मोहिते पाटलांनी प्रवेश करण्याआधी त्यांनी भाजपच्या सगळ्या सदस्य पदाचा राजीनामा जो आहे तो चंद्रशेखर बावनकुळेंकडे पाठवलेला होता. बावनकुळेंनी तो राजीनामा जो आहे तो सुद्धा मंजूर केलेला आहे. मात्र रणजितसिंह मोहिते पाटील आमदारकीचा राजीनामा देणार का याची जी चर्चा खरं तर राजकीय वर्तुळामध्ये होती, ते मात्र रणजितसिंह मोहिते पाटील जे आहेत ते मात्र भाजपमध्येच राहणार आहेत. धैर्यशील मोहिते पाटील हे मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करतायत. आज प्रवेश झाल्यानंतर कदाचित 16 तारखेला त्यांचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज जो आहे तो सुद्धा भरला जाऊ शकतो. त्या संदर्भातली अधिकृत घोषणा जी आहे त्या आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून केली जाऊ शकते. मात्र 11 वाजता स्वतः शरद पवार, सुशीलकुमार शिंदे हे स्वतः विजयसिंह मोहिते पाटलांच्या भेटीसाठी येत आहेत. घरगुती कार्यक्रमाचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. मात्र रणजितसिंह मोहिते पाटलांनी निर्णय घेतलेला आहे ते म्हणजे भाजपमध्येच राहतील. विशेषतः चंद्रशेखर बावनकुळेंनी सुद्धा सांगितलेलं होतं की रणजितसिंह मोहिते पाटील. प्रदीप, नक्कीच आपण आणखी एक बातमी